चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचला असल्याचे चित्र दिसून येत आहे. या जिल्ह्यामध्ये आता वाघाचे हल्ले वाढले असल्याचे चित्र दिसून येत आहे. याच्या संदर्भात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, माजी वनमंत्री यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली वनाधिकाऱ्यांसोबत. भाऊ, तुम्ही बैठक घेतली, नेमकं त्यामध्ये काय निर्णय झाले आणि काय उपाययोजना करण्यात आल्या? साधारणतः 2022 मध्ये वन्य प्राणी आणि मनुष्य या कॉन्फ्लिक्टमध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले होते आणि मग ही चिंताजनक बाब होती. 23-24 मध्ये आम्ही ते 50% पेक्षा कमी आणलेत. त्याला शून्यावर न्यावं लागेल. त्यासाठी अनेक अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन योजना करण्याची आवश्यकता होती. काल बैठकीमध्ये याची चिंता व्यक्त करत आम्ही काही गावांना कुंपण गावावं की ज्यातून तो वाघ गावापर्यंत येऊ शकत नाही. हा प्रयोग आम्ही ज्या काही गावांमध्ये केला होता या अगोदर तो यशस्वी झाला आणि त्या दृष्टीने पुढाकार घ्यावा, कुंपण द्यावं. दुसरा निर्णय केला की वनावर आधारित जीवन आणि यामध्ये मग लाकूड आणायला, काड्या आणायला जातात. आम्ही आता ठरवलं की या गावांमध्ये मोफत जंगलातून वन विभागाने काड्या उपलब्ध कराव्या आणि एक चूल आम्ही देतोय. साधारणतः ती 2300 रुपयाची आहे, बॅटरीवर आहे. एका रिसर्च इन्स्टिट्यूटने ती चूल केली. अतिशय उत्तम चूल आहे. ती चूल या अगोदर आम्ही 6000 वाटल्या होत्या. आता त्याला अजून संख्या वाढवावी आणि या चुली दिल्या पाहिजे. आणि काही लोकांनी अनुभव सांगितले गावकऱ्यांनी की अतिशय उत्तम आहे. जेव्हा गावकऱ्यांनी अनुभव सांगितले तेव्हा मी तयारी दाखवली की ही अनप्रोडक्टिव्ह वस्तू असता कामा नये. त्याच्यामधून उपयोग झाला पाहिजे समाजाचा, अन्यथा पैसे खर्च करणं योग्य नसतं. पण जेव्हा भगवानपूर आणि इतर गावकऱ्यांनी सांगितलं की हे उत्तम आहे, तर मग तेही द्यायला मी सांगितलं. मोठ्या प्रमाणावर 40 वर्ष झाले बांबूला फुगारा आला, आता बांबू मरणार. हा सारा बांबू गावकऱ्यांना कुंपणासाठी द्यायचा. सोलार कुंपण देण्याचा निर्णय केला. आणि महत्वाचं म्हणजे या अगोदर मी वनमंत्री असताना ताडोब्याला आम्ही काही गावांमध्ये प्रयोग केला होता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा. तर त्या गावाला हे लक्षात यायचं की वन्य प्राणी गावामध्ये जर जात असेल तर अलार्म लागायचा, त्या ठिकाणी सायरन वाजायचा. आता एक इथं चंद्रपूरमध्ये आम्ही त्या दृष्टीने मी सुचवलं होतं वनमंत्री असताना की आपण एक अत्याधुनिक अशी या ठिकाणी मॉनिटर करणारं केंद्र करावं. आता ते केंद्र तयार झालं आहे. 5 तारखेला मी नाही आहे, पण माननीय मंत्री महोदय येणार आहे, गणेश नाईक साहेब. त्याचं उद्घाटन होत आहे. त्याच्यातून काही कमतरता येईल. गावाला एक केंद्रबिंदू मानून गावाचं अवलंबन कसं कमी करता येईल, म्हणजे त्या गावामध्ये मीठ आणि साखर सोडून साऱ्या वस्तू त्यांच्या जीवनोपयोगी वनावर आधारित त्यांना देता येईल का, या दृष्टीने काही बदल. आणि वाघाच्या संदर्भात आम्ही 3 झोन केलं. एका झोनमध्ये वाघ हा घनदाट जंगलात आहे, तो त्याचा मतदारसंघ सोडून काही गावाकडे येत नाही. पण जे लोक शहर आणि गावाच्या आसपासचे ज्या वाघांचे क्षेत्र आहे 12 बाय 12 स्क्वेअर किलोमीटरचे, धोका त्यांच्यापासून आहे. मग त्या ठिकाणी आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी कुंपण, वनावर आधारित जे अवलंबन आहे ते कमी करणं. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे समजा वनात जायचंच आहे तेंदूपत्ता काढायला, तर 10-20 लोकांनी कसं जायचं. आज काय होतं की आम्ही 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा टाइम ठरवला, पण अनेक जण जास्त तेंदूपत्ता तोडायला 4 वाजताच निघून जातात, मग एक एकटे फिरतात. आता आम्ही काही अशा स्टिक दिल्या ज्यांनी करंट लागतो, पण तरीही यापेक्षा जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्या गावाचं स्वावलंबन हे कसं करता येईल, परावलंबन वनावरचं आधारित कमी करता येईल, यावरही आम्ही काम करतोय. आणि आज हे वन्य प्राणी मनुष्य हा जो काही कॉन्फ्लिक्ट आहे हे कमी करणं गरजेचं आहे, शून्यावर आणणं गरजेचं आहे. मी जेव्हा वनमंत्री झालो तेव्हा 2014च्या अगोदर मुंबईमध्ये असंच व्हायचं संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये. मग काही उपाययोजना केल्या, जनजागरण केलं, लोकांना सहभागी केलं आणि त्यानंतर मात्र शून्यावर आलं. आता चंद्रपूर जिल्ह्याने पर्यावरणामध्ये इतकं जास्त योगदान दिलं आहे, तर चंद्रपूर जिल्हा, नागपूर असेल, गोंदिया, भंडारा, गडचिरोली यांचा हक्क आहे. आज दुर्दैवाने 4ही जिल्ह्यांमध्ये या गोष्टीकडे लक्ष देण्याची खूप जास्त आवश्यकता आहे. हे खरं आहे की देशामध्ये सर्वात जास्त मदत हे महाराष्ट्रात होते, कारण देवेंद्रजी मला नेहमी सहकार्य करायचे आणि माझा एखादा निर्णय असेल तर त्याला सकारात्मकतेने मान्यता द्यायचे सर्वात जास्त. पण शेवटी जीव हा पृथ्वीची संपत्ती एकीकडे आहे, जीव त्याच्यापेक्षा जास्त किमती आहे. आणि म्हणून प्राण कोणाला गमवावे लागू नये याची काळजी घेतली पाहिजे. तर हे होते भाजप नेते सुधीर मुनगंटीवार. प्राण कोणाला गमवावं लागू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. निलेश दहाड, TV9 मराठी, चंद्रपूर.